कधी कधी असं होतं का की आपण उगाचच विचारांच्या आणि भावनांच्या गर्दीत अडकून पडतो. भूतकाळातल्या आठवणी किंवा भविष्याची चिंता आपल्याला आजच्या क्षणात जगूच देत नाही. जणू काही एक अदृश्य ओझं आपण वाहत असतो. आज आपण ह्याच अदृश्य ओझ्याबद्दल बोलणार आहोत. गोष्टी सोडून देऊन मनावरचा भार हलका करून अधिक शांत आणि मोकळं कसं वाटू शकतं यावर आपण थोडं विचारमंथन करणार आहोत. बरोबर. यासाठी आपण काही मानसिक तंत्र आणि विचार करण्याच्या पद्धती समजून घेऊया ज्या आपल्याला या प्रवासात मदत करतील. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यात नक्की काय आपल्या नियंत्रणात आहे आणि काय नाही हे स्पष्टपणे ओळखणं. हो. याला काही जण नियंत्रणाचं द्वैत म्हणतात. बरोबर. ही कल्पना खूप जुनी आहे खरं तर, स्टॉईक तत्वज्ञानातून आलेली. अच्छा. एपिक्टेटस नावाचा एक तत्वज्ञ म्हणाला होता की जगात 2 प्रकारच्या गोष्टी आहेत. एक ज्या आपल्या नियंत्रणात आहेत आणि दुसऱ्या ज्या नाहीत. आपले विचार, आपल्या प्रतिक्रिया, आपले निर्णय, आपली इच्छाशक्ती यावर आपले नियंत्रण असू शकतं. पण बाहेरच्या घटना जसं की हवामान, दुसऱ्या लोकांचं वागणं किंवा अगदी परीक्षेचा निकाल यावर आपलं थेट नियंत्रण नसतं. खरंय. गंमत म्हणजे आपण आपली बहुतेक मानसिक ऊर्जा त्या गोष्टींवर खर्च करतो ज्या आपल्या नियंत्रणात नसतात आणि मग त्रास करून घेतो. हो, अगदी. पण जर आपण फक्त नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर आंतरिक शांतता आणि एक प्रकारची मानसिक लवचिकता ती आपोआप वाढते. म्हणजे उदाहरणार्थ रस्त्यावर खूप ट्रॅफिक आहे, आता यावर आपले नियंत्रण नाही. पण त्या परिस्थितीत आपण शांत राहायचं की चिडचिड करायची, हा आपला प्रतिसाद आपल्या नियंत्रणात आहे. अगदी बरोबर. आपण शांतपणे गाणी ऐकू शकतो किंवा काहीतरी वेगळा विचार करू शकतो. अगदी तसंच. किंवा समजा एखाद्या नात्यात समोरची व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागत नसेल तर त्यांच्या वागण्यावर आपलं नियंत्रण नाही. पण आपण कसं वागायचं, आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या किंवा त्या नात्यात राहायचं की नाही हे आपल्या नियंत्रणात आहे. हे भान ठेवलं की अनावश्यक त्रासातून आपण वाचू शकतो. बरोबर. हे नियंत्रणाचं गणित एकदा समजलं की मग पुढचा प्रश्न येतो, मनात येणाऱ्या विचारांचं आणि भावनांचं काय करायचं. कारण त्यावरही आपलं थेट नियंत्रण नसतं, ते येतच राहतात. अगदी. आणि इथेच निर्णयविरहित विचार म्हणजे नॉन जजमेंटल थिंकिंग ही संकल्पना उपयोगी पडते. अच्छा. म्हणजे मनात येणाऱ्या विचारांना किंवा भावनांना लगेच चांगलं किंवा वाईट, बरोबर किंवा चूक असं लेबल न लावता फक्त ते आहेत हे स्वीकारणं. ओके. जणू काही आपण आकाशात येणाऱ्या जाणाऱ्या ढगांकडे पाहतोय तसं आपल्या विचारांकडे आणि भावनांकडे तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न करणं. अच्छा. म्हणजे समजा मला अचानक खूप राग आला तर अरे मला राग का येतोय, मी असा का वागतोय असं स्वतःला दोष देण्याऐवजी फक्त ठीक आहे, मला आता राग जाणवत आहे एवढं स्वीकारायचं. हो, अगदी. कारण जेव्हा आपण भावनांना किंवा विचारांना नावं ठेवत नाही तेव्हा त्यांची तीव्रता कमी होते असं दिसून येतं. आपण त्यांना अधिक वस्तुनिष्ठपणे पाहू शकतो. यातून स्वतःबद्दलची सहानुभूती वाढते आणि ताण कमी होतो. ओके. याचंच एक पुढचं पाऊल म्हणजे सेल्फ डिस्टन्सिंग. सेल्फ डिस्टन्सिंग. हो, म्हणजे तीव्र भावनांच्या क्षणी किंवा एखाद्या कठीण परिस्थितीत स्वतःला मानसिकदृष्ट्या थोडं दूर करणं. जणू काही आपण तिसऱ्या व्यक्तीच्या नजरेतून त्या घटनेकडे पाहतोय. बापरे, हे थोडं कठीण वाटते ऐकायला. पण यामुळे फायदा काय होतो नक्की? फायदा असा की आपण त्या भावनेच्या किंवा परिस्थितीच्या आहारी जात नाही. अच्छा. आपल्याला अधिक स्पष्टपणे विचार करता येतो, चांगले निर्णय घेता येतात. उदाहरणार्थ आपण स्वतःला विचारू शकतो, जर माझा मित्र किंवा मैत्रीण याच परिस्थितीत असते तर मी त्यांना काय सल्ला दिला असता. चांगली कल्पना आहे. किंवा आजपासून 5 वर्षांनी मला ही गोष्ट किती महत्वाची वाटेल. बरोबर. या प्रश्नांमुळे आपल्याला त्या क्षणाच्या तीव्रतेतून बाहेर पडायला मदत होते. खरंय. आणि कधी कधी असं होतं की मनात इतके विचार सुरू असतात, इतका गोंधळ असतो की काही सुचतच नाही. एकाच वेळी 100 गोष्टी डोक्यात फिरत असतात. हो, होतं असं. त्यासाठी ब्रेन डम्पिंग नावाचं एक साधं पण प्रभावी तंत्र आहे. ब्रेन डम्पिंग? हो. फक्त 10-15 मिनिटं वेळ काढा आणि मनात जे काही सुरू आहे, चिंता, कामांची यादी, अर्धवट विचार, कल्पना, ते सगळं एका कागदावर किंवा डायरीत उतरवून काढा. अच्छा. कोणताही विचार न करता, सेन्सर न करता फक्त लिहित राहा. म्हणजे डोक्यातली सगळीच्या सगळी गर्दी कागदावर उतरवायची? अगदी. यामुळे डोक्यातला गोंधळ कमी होतो. ते अर्धवट राहिलेल्या कामांचे विचार असतात ना, ओपन लूप्स म्हणतात त्याला. हो. जे आपल्याला सतत टोचत राहतात ते शांत होतात. एकदा सगळं समोर दिसलं की मग कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं हे ठरवणं सोपं जातं. मन अधिक शांत आणि स्पष्ट होतं. वाह.
नियमित सरावाने लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही सुधारते. हो. गंमत अशी की आपल्याला वाटतं हा आवाज आपल्याला सुधारण्यासाठी मदत करतोय, पण अनेकदा तो आपल्याला उलटं खाली खेचतो. अच्छा. हो, आपल्यात लाज, अपराधीपणा आणि स्वतःबद्दल शंका निर्माण करतो. अरे देवा. हा आवाज अनेकदा आपल्या भूतकाळातल्या अनुभवांवर, इतरांनी केलेल्या टीकेवर किंवा आपल्या मनात खोलवर रुजलेल्या काही चुकीच्या समजुतींवर म्हणजे मिस्टेकन बिलीफ्सवर आधारलेला असतो. जसं की मी कधीच काही चांगलं करू शकत नाही किंवा मी प्रेम मिळवण्याच्या लायक नाही. मग या आवाजाचं काय करायचं? त्याला कसे शांत करायचं किंवा काय? त्याला पूर्णपणे शांत करणं कदाचित शक्य नसतं किंवा गरजेचंही नसतं, पण आपण त्याला ओळखायला आणि त्याच्या बोलण्यावर प्रश्न विचारायला शिकू शकतो. कसं? यासाठी काही पावलं उचलता येतात. पहिलं म्हणजे हा नकारात्मक संवाद म्हणजे नेगेटिव्ह सेल्फ स्क्रिप्ट नक्की काय आहे ते ओळखा. ओके. दुसरं, त्यामागे कोणती चुकीची समजूत किंवा भीती लपलेली आहे ते शोधा. तिसरं, स्वतःला विचारा की या नकारात्मक बोलण्याऐवजी अधिक वास्तववादी आणि सहानुभूतीपूर्ण विचार कोणता असू शकेल. उदाहरणार्थ, जर मनात आलं की मी हे काम करू शकणार नाही, मी मूर्ख आहे, तर त्याला आव्हान द्या. स्वतःला आठवण करून द्या, हे खरं नाहीये, मी प्रयत्न करू शकतो, मी हुशार आहे आणि चुकांमधून शिकू शकतो. काही विचारसरणी जसं की कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी CBT, तिच्यानुसार या आतल्या आवाजाला सकारात्मक दिशेने वळवून बदल्यासाठी प्रेरक म्हणूनही वापरता येऊ शकतं. म्हणजे पूर्णपणे नाकारायचंच नाही. अच्छा, म्हणजे त्याला थोडं मॅनेज करायचं. अगदी. असण्याचा अट्टाहास याचाही खूप त्रास होतो लोकांना. नक्कीच, खूप जास्त. परफेक्शनिझम म्हणजे स्वतःवर अवास्तव अपेक्षांचं ओझं लादणं. यात चुकांना अजिबात स्थान नसतं. त्यामुळे सतत भीती वाटते, ताण येतो आणि कोणतेही काम पूर्ण केल्याचं समाधान मिळत नाही. हो. या उलट एक चांगली संकल्पना आहे, एक्सेलेंटिझम. एक्सेलेंटिझम, काय नवीन प्रकार आहे? एक्सेलेंटिझम म्हणजे उत्कृष्टतेचा ध्यास धरणं, पण स्वतःच्या मर्यादा ओळखून आणि स्वतःच्या कल्याणाची काळजी घेत. अच्छा. या चुकांना शिकण्याची संधी म्हणून पाहिलं जातं. प्रगतीवर लक्ष केंद्रित केलं जातं, निर्दोषतेवर नाही. ओके. आपण सर्वोत्तम प्रयत्न करतो, पण जर काही कमी जास्त झालं तर स्वतःला दोष देत बसत नाही. यामुळे आपण अधिक लवचिक बनतो आणि कामातला आनंदही टिकून राहतो. म्हणजे मी परफेक्टच असलं पाहिजे या विचारातून बाहेर पडून मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन आणि त्यातून शिकेन या विचाराकडे जाणं. अगदी बरोबर. स्वतःला विचारा, मी प्रगतीवर लक्ष केंद्रित करतोय की फक्त निकालावर, किंवा माझ्या अपेक्षा वास्तववादी आहेत का? यातून परफेक्शनिझमच्या जाळ्यातून बाहेर पडायला मदत होते. छान आहे हे. या सगळ्या आंतरिक गोष्टींसोबतच आपल्या आजूबाजूच्या जगातही काही आव्हानं असतात ज्यामुळे आपल्याला गोष्टी सोडून देणं कठीण वाटू शकतं. बरोबर. जसं की काही टॉक्सिक किंवा त्रासदायक नाती. हो, काही नाती अशी असतात जी आपली ऊर्जा शोषून घेतात, आपल्याला सतत कमी लेखतात किंवा आपल्या मानसिक शांततेत अडथळा आणतात. अशी नाती ओळखणं महत्वाचं आहे. काही लक्षणं असू शकतात. त्या व्यक्तीसोबत वेळ घालवल्यावर खूप थकल्यासारखं वाटणं, त्यांच्यासमोर आपल्या भावना किंवा गरजा व्यक्त करायला भीती वाटणं किंवा सतत तणावाखाली असल्यासारखं वाटणं. मग अशा नात्यांपासून स्वतःला कसं वाचवायचं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पष्ट सीमा आखणं, बाउंड्रीज. आपल्याला काय सहन होतं आणि काय नाही हे शांतपणे पण ठामपणे समोरच्याला सांगणं. आणि जर त्यानेही फरक पडत नसेल तर त्या नात्यातून सुरक्षित अंतर ठेवणं गरजेचे ठरतं. अंतर म्हणजे? हे अंतर किती असावं हे परिस्थितीनुसार ठरवावं लागतं. कधी संपर्क कमी करावा लागतो, तर कधी पूर्णपणे तोडावा लागतो. आणि आपण घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करत बसण्याची गरज नाही, बरोबर? अजिबात नाही. मला हे माझ्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक वाटतं, एवढं पुरेसं आहे. अगदी. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. काय? की प्रत्येक अवघड नातं हे टॉक्सिक नसतं. अच्छा. कधी गैरसमज किंवा संवादातील अडचणींमुळेही नात्यात तणाव येऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही नात्याबद्दल निष्कर्ष काढण्यापूर्वी थोडा विचार करणं महत्वाचं आहे, नाही का? बरोबर आहे. नात्यांप्रमाणेच आजकाल आपण जी माहिती किंवा मीडिया घेतो त्याचाही आपल्या मनावर खूप परिणाम होतो. खूप जास्त. सतत नकारात्मक बातम्या पाहणं किंवा सोशल मीडियावर फक्त वाईट गोष्टी वाचत राहणं म्हणजे डूम स्क्रोलिंग, हे पण एक आव्हान आहे. खरंय. यामुळे नकळतपणे आपल्या मनात चिंता, भीती आणि निराशा वाढू शकते. यासाठी जागरूक मीडिया वापर म्हणजे कॉन्शियस मीडिया कन्झम्पशन खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण काय पाहतो, काय वाचतो याचा जाणीवपूर्वक विचार करणं. म्हणजे आपण निवड करायची की कोणती माहिती आपल्यासाठी चांगली आहे आणि कोणती नाही, असं. हो. स्वतःला विचारा
ही माहिती वाचून किंवा पाहून मला कसं वाटतंय? ती मला प्रेरणा देतेय, काहीतरी नवीन शिकवतीये, की मला फक्त अस्वस्थ करतेय? ज्या गोष्टी त्रासदायक वाटतात त्यांना टाळा. ओके. सकारात्मक, माहितीपूर्ण किंवा प्रेरणादायी कंटेंट शोधा. सोशल मीडिया ॲप्सवर घालवणाऱ्या वेळेवर मर्यादा लावा. बरोबर. जसं आपण आपल्या आहाराची काळजी घेतो तशीच आपण कोणती मानसिक माहिती घेतो याचीही काळजी घ्यायला हवी. अगदी बरोबर. तर आपण नियंत्रणाबद्दल बोललो, विचारांना हाताळण्याबद्दल बोललो, आतल्या टीकाकाराबद्दल बोललो, बाहेरच्या आव्हानांबद्दल बोललो. या सगळ्या गोष्टी सोडून देण्याच्या प्रवासात आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे क्षमा. हो, क्षमा. इतरांना माफ करणं आणि तितकंच महत्वाचं स्वतःला माफ करणं. क्षमा म्हणजे जे घडलं ते विसरून जाणं किंवा चुकीच्या वागण्याचं समर्थन करणं नव्हे. नाही. क्षमा म्हणजे त्या घटनेशी जोडलेल्या नकारात्मक भावनांना, राग, द्वेष, कडवटपणा यांना सोडून देणं. ही एक प्रकारे स्वतःच्या मनावरचं ओझं उतरवण्याची प्रक्रिया आहे, स्वतःच्या फायद्यासाठी. पण हे करणं खूप कठीण असतं अनेकदा. नक्कीच, खूप कठीण असू शकतं. क्षमा ही एका रात्रीत होत नाही, ती एक प्रक्रिया आहे. हो. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. इतरांना माफ करण्यासाठी कधीकधी त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे पर्स्पेक्टिव्ह टेकिंग. हो, बरोबर. त्यांच्या मर्यादा समजून घेणं यामुळे मदत होऊ शकते. आणि स्वतःला माफ करण्यासाठी आपल्या चुका स्वीकारणं, त्यातून काय शिकलो हे पाहणं आणि स्वतःबद्दल सहानुभूती बाळगणं महत्वाचं आहे. कल्पना करा की आपण पाठीवर ओझ्याचं दगड घेऊन चाललो आहोत. क्षमा म्हणजे ते दगड एक एक करून खाली ठेवणं. खूप छान उदाहरण आहे हे. अर्थात इथेही परिस्थिती बघायला हवी. काही वेळा स्वतःचं संरक्षण करणं हे क्षमेपेक्षा जास्त महत्वाचं असू शकतं. बरोबर. आणि तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे पर्स्पेक्टिव्ह टेकिंग म्हणजे दुसऱ्याच्या नजरेतून पाहणं, हे क्षमेसाठीच नाही तर एकूणच गोष्टी सोडून देण्यासाठी खूप महत्वाचं ठरू शकतं, नाही का? अगदी. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीच्या भूमिकेत शिरून विचार करतो तेव्हा आपल्याला त्यांच्या वागण्यामागची कारणं थोडीफार समजू शकतात. कदाचित त्यांची काहीतरी अडचण असेल किंवा त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा असेल. हे समजल्यामुळे आपला राग कमी होतो, गैरसमज टळतात आणि सहानुभूती वाढते. खरंय. यामुळे नात्यांमधला कडवटपणा कमी होतो आणि मग गोष्टी सोडून देणं सोपं जातं. तर आजच्या आपल्या या विचारमंथनातून हे स्पष्ट होतंय की गोष्टी सोडून देणं ही एक कला आहे आणि ती सरावानेच जमते. बरोबर. ही काहीतरी निष्क्रिय गोष्ट नाही, तर त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. अगदी ही एक सक्रिय प्रक्रिया आहे. आपण पाहिलं की नियंत्रणात काय आहे आणि काय नाही हे ओळखणं. हो. मनात येणाऱ्या विचारांना आणि भावनांना न जज करता स्वीकारणं, आतल्या टीकाकाराला समजून घेणं, परफेक्शनिझमऐवजी एक्सलंटिझम निवडणं, नात्यांमध्ये आणि मीडिया वापरात सीमा आखणं आणि शेवटी क्षमा करणं, हे सगळे मार्ग आपल्याला या प्रवासात मदत करतात. ही सगळी साधनं वापरून आपण आपली भावनिक लवचिकता म्हणजे इमोशनल रेझिलियन्स वाढवू शकतो, भूतकाळाच्या ओझ्यातून आणि भविष्याच्या चिंतेतून मुक्त होऊ शकतो. आणि यामुळे आपण अधिक शांत, समाधानी आणि मुख्य म्हणजे वर्तमानात जगू शकतो. श्रोत्यांना विचार करायला लावणारा प्रश्न, आज आपण ज्या अनेक मार्गांवर बोललो त्यातला असा कोणता एक छोटासा मार्ग आहे किंवा कोणती एक कृती आहे जी वापरून आपण आत्ता याच क्षणी आपल्या मनावरचं कोणता तरी एक ओझं थोडंसं हलकं करू शकतो किंवा सोडून देऊ शकतो? याचा विचार नक्की करून पहा. आणि अशाच विचार करायला लावणाऱ्या आणि माहितीपूर्ण चर्चा ऐकण्यासाठी आमच्या द डीप डाईव्ह मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह.